प्रयत्न नव्हता। 1.5 वर्ष पुणे लोकसभा असेल, चंद्रपूर लोकसभा असेल, पोटनिवडणुका झाल्याच नाहीत, कारण हिंमतच नाही। जे 40 चोर पळून गेले, अलिबाबावर 40 चोर जे पळून गेले, नाही ऐकून नाही आलं, हीच घोषणा। पण हे जे पळून गेले होते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना उभं राहण्याची हिंमत देखील नव्हती, निवडणुकीला सामोरी जाण्याची हिंमत नव्हती। हेच काय, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, तिथे प्रशासक बसवलेले आहेत, प्रशासकांच्या मार्फत लूट चालू आहे। पण तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणूक घेण्याची हिंमतच नव्हती। महानगरपालिका निवडणुका घेण्याची हिंमत नाही। पवारसाहेब, ह्या तर मोठ्या निवडणुका झाल्या। मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सिनेटची निवडणूक जी असते ती देखील मागच्या वर्षी जे घेणार होते, पुढच्या महिन्यात घेऊ, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर स्थगित केली। अजूनही ती सेनेटची निवडणूक घेतली त्यांनी, कदाचित झाली तर सप्टेंबरमध्ये होईल, नाहीतर ती देखील पुढे ढकलण्याचा हे प्रयत्न करत आहेत। कारण भीती यांच्या एवढ्या मनात बसलेली आहे की भीती ही नुसतं महाविकास आघाडीची नाही, तर भीती ही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल त्यांच्या मनात बसलेली आहे। आज 2 वर्ष आपण पाहतोय आणि मी त्यांना हे सातत्याने सांगत आलेलो आहे, इंटरव्ह्यू मधून सांगत आलेलो आहे, कुठच्याही मंचावर गेलो तिथे सांगत असतो, विधानभवनात सांगत आलेलो आहे की चला हिंमत असेल तर निवडणुका घ्या। आज पण त्यांना सांगत आहे, आज कदाचित निवडणूक आयोगाची, जी भाजपच्या कार्यालयातून निवडणूक आयोग चालतं, त्यांची पत्रकार परिषद आहे, कदाचित झारखंड नाही, महाराष्ट्र नाही तर हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका घेतील। आज मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला तिथे बसण्याची नैतिक जबाबदारी नाही, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरी या। निवडणुकीला सामोरी या। जे सरकार अमान्य